कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे गुरुवार आणि 3 दिवस ज्ञानेशने खूप छान मस्त आराम केला, कारण ज्ञानेशला सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवस सुट्टी होती। आज आहे गुरुवार आणि आज आहे ज्ञानेशचा मॅथमॅटिक्सचा पेपर आहे, प्रॅक्टिस पेपर आहे त्याचा, म्हणजे मॉडेल पेपर। आणि आज त्याचा फुल डे त्याची स्कूल असणार आहे। सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि काहीच तुम्ही बघितलं असेल की मी छान मस्त ती डॉल विणून घेतलेली आहे। ती बार्बी डॉल आहे आणि त्या बार्बी डॉलला मी छान मस्त असा अनारकली ड्रेस छान मस्त लोकरने विणलेला आहे, तुम्ही बघितलं असेल। तर ती जी डॉल आहे ती मला गिफ्ट करायची होती आणि ती मला गिफ्ट म्हणून द्यायची होती। तर ती जी डॉल आहे तर मी शनिवारी गावाला जाणार आहे, तर त्यासाठी आणि तुझ्यासाठी पण आहे राजा। हां, तुझंही सांगणार आहे। तर ज्ञानेशला गिफ्ट म्हणजे ना, तुम्हालाही माहिती आहे आता क्रिसमस जवळ आलेला आहे आणि मी क्रिसमसच्या सुट्टीमध्येच मी गावाला जाणार आहे। तर ज्ञानेशला इकडे सगळं ज्ञानेश, तर ज्ञानेशला क्रिसमसच्या दिवशी त्याला गिफ्ट हवं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की लहान मुलांच्या मनामध्ये असं कुठेतरी जाऊन बसलेलं असं मनामध्ये कुठेतरी असतं की आम्हाला क्रिसमस येतो आणि क्रिसमस आम्हाला गिफ्ट देतो, हो ना? क्रिसमस नाही, मग मम्मी, मग क्रिसमस नसल्यामुळे मग गिफ्ट कोण देतं? मम्मी ना। त्याच्यामुळे मग त्याच्यापेक्षा क्रिसमसला बोलण्यापेक्षा मम्मीलाच बोलायचं, मला तू क्रिसमसचं गिफ्ट देणार आहे ना, मग त्याच्यामध्ये मला रेसिपी दे, हो ना, हो की नाही? हां, तर या सगळ्या गोष्टी, तर ती जी डॉल आहे ती मला गिफ्ट करायची आहे आणि ती गिफ्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की मी शनिवारी गावाला चाललेली आहे क्रिसमसच्या सुट्टीमध्ये। तर तिथे ताईसुद्धा येणार आहे, म्हणजे माझी मोठी बहीण, आणि चिंतन येणार आहे ना ज्ञानेश? हां, ज्ञानेश खूप खुश आहे कारण चिंतन येणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर त्याची जी डॉल आहे तर मी ती ताईला गिफ्ट देणार आहे। तिला माहिती नाही आहे, तिच्यासाठी सरप्राईज आहे। जेव्हा ताई येईल ना तेव्हा मी तिला ते गिफ्ट देणार आहे, त्यामुळे तिचं रिॲक्शन थोडं वेगळंच असणार आहे, वेगळंच म्हणजे आनंदी असं रिॲक्शन असणार आहे। तिला खूप छान ती डॉल आवडेल, कारण माझ्याकडे जी डॉल आहे तर तिला ती डॉल खूप आवडली होती वगैरे। तर तिला माहिती नाही की मी तिच्यासाठी डॉल केलेली आहे, पण तिला आवडेल, मला असं वाटेल नक्कीच आवडेल। आणि ती डॉल एवढी सुंदर आहे, छान आहे, तुम्ही बघितलीच असेल। सो या सगळ्या गोष्टी आहेत। तर मी आता किचनमध्ये जाते आणि पटापट टिफिन तयार करते, कारण आज त्यांची फुल डे स्कूल आहे, त्याच्यामुळे त्याला टिफिन लागणार आहे। तर मी पटापट जाऊन आता म्हणजे टिफिन करायला सुरुवात करते। तर गाईज तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी तांदूळ ठेवलेले आहेत। तर कबुतरांनी तांदूळ बघा कसे खाल्ले, ते बघा, सगळीकडे तांदूळ केलेत। इकडे बघू शकतात, इथे हे बघा, कबूतर जेव्हा तांदूळ खातात ना तेव्हा पूर्ण सगळे तांदूळ असे खाली पडतात। आणि ते चिमणी जेव्हा याच्यामध्ये आंघोळ करते ना तेव्हा बघा सगळीकडे असं हे पाणी सांडलेलं आहे। आणि तुम्ही इकडे बघू शकतात की इथे बघू शकतात हा गुलाब आहे, या गुलाबाची पानं बघा कशी झालेत। तर ॲक्च्युली एक कीड आहे, कीड ना ही पानांना खाऊन टाकते, हे बघा तुम्ही बघू शकतात। पण काय माहिती आहे का, ही जी फांदी ना, या फांदीला ना एक कळी आले, 2 कळ्या आलेल्या आहेत, त्याच्यामुळे मग मी ते काय कट नाही केलेलं आहे, तर ते तसंच ठेवलं आहे। तुम्हाला आवाज येत असेल तर इथे ना कांदे आणि बटाट्याचा टेम्पो आले, तर त्याचं हे म्हणजे त्याचे ओरडून सांगतात की 100 रुपये 5 किलो बटाटे, कांदे वगैरे असे ते सांगतात ओरडून। तर मी ज्ञानीचा टिफिन तयार केलेला आहे। तर टिफिनसाठी मी सिंपल, तुम्ही इथे बघू शकतात, बटाटे आणि वटाणा याची सुकी भाजी केले आणि इथे मी भाकरी केलेल्या आहेत। फक्त तर पटापट ह्यानीचा टिफिन भरते आणि त्याला शाळेत नेऊन सोडते। गुड आफ्टरनून गाईज। तर आता दुपारचे 3 वाजलेले आहे। खरं म्हणजे मी ज्ञानेशला
1 वाजता शाळेत सोडून आली आणि त्यानंतर मला थोडी भूक लागली होती म्हणून मी भाजी भाकरी खाऊन घेतली. मी नेहमी ज्ञानीच्या जोडीला जेवते दुपारी 12 वाजता, कारण ज्ञानीची 1ची शाळा असते त्यामुळे मग तो दुपारी 12 वाजता जेवतो. तर मी सुद्धा त्याच्या जोडीला जेवते, पण आज थोडा उशीर झाला म्हणून मी ज्ञानेशला चाललं. मी विचार केला की मी नंतर जेवेल असा मी विचार केला. तर आल्यानंतर मी जेवली आणि झी युवावरती ना एक पिक्चर लागला होता बस्ता म्हणून, तो मी मूवी बघितला थोडा वेळ. आणि तुम्ही इथे बघू शकतात की माझं इथे सगळं आवरलेलं आहे. मी भांडी वगैरे सगळी घासलेली आहेत वगैरे. तर एक गोष्ट मला सांगायची की आता मी पॅकिंग करायला घेणार आहे. तर मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही शनिवारी सकाळी निघणार आहोत. तर त्यासाठी मला पॅकिंग करायची आहे. मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही गावाला चाललेलो आहोत क्रिसमसच्या सुट्टीला, आणि ज्ञानेशलासुद्धा रविवारपासून सुट्टी लागते म्हणून आम्ही शनिवारी सकाळी निघणार आहोत. तर खरं म्हणजे मी ही पॅकिंग उद्या करणार होती, पण विचार केला की आपण 2 दिवस अगोदर पॅकिंग केलेली चांगली. कारण कसं माहिती आहे का, खूप घाईघाईमध्ये जर पॅकिंग केली ना तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला विसरायला होतात. तर त्याच्यापेक्षा 2 दिवस अगोदर किंवा 3 दिवस अगोदर जर आपण पॅकिंग केली तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित भरता येतात आठवणीने. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता आपण बेडरूममध्ये जाऊया आणि पॅकिंग करायला सुरुवात करूया. आणि खरं म्हणजे मला खूप एक टेन्शन आहे. माझ्याकडे सामान जास्त आहे आणि माझ्याकडे फक्त एकच ट्रॉली आहे. तर आता मी विचार करते की मला कसं काय सगळं सामान भरता येणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात, ह्या ट्रॉलीमध्ये मला हे सगळं सामान भरायचं आहे. आणि ही जी ट्रॉली आहे तर खरं म्हणजे ही ट्रॉली मी नवीन विकत घेतलेली आहे दुकानातून. तुम्हाला याच्या आधीसुद्धा मी ही बॅग दाखवली होती. ही जी ट्रॉली बॅग आहे तर या ट्रॉली बॅगमध्ये अजून 2 कॅरी बॅग आहेत की ज्या पप्पांना हव्या होत्या, आणि त्याची ना दोरी थोडी मोठी अशी ही जी दोरी असते ना अडकवण्याची, ती पप्पांना थोडी अशी मोठी हवी होती. म्हणून ते दुकानदार बोलले की आम्ही तुम्हाला करून देतो, पण लगेच नाही भेटणार, तुम्हाला उद्या यावं लागेल. तर पप्पा बोले की तू म्हणजे त्यांनी असं ही पट्टी लावून दिल्यानंतर किंवा असं हे असं लावून दिल्यानंतर मग तू त्या कॅरी बॅग घेऊन ये. तर आता त्या कॅरी बॅगसुद्धा मला गावाला घेऊन जायच्या आहेत. त्या 2 कॅरी बॅग यामध्ये आहेत, या ट्रॉली बॅगच्या आतमध्ये आहेत. तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे हे माझे कपडे आहेत, हे सगळे ज्ञानेशचे कपडे आहेत. आणि प्लस मी गावाला चाललेली आहे त्यामुळे मी खूप सारं सामान घेतलेलं आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना कसं माहीत आहे का, जसं की वाडा हा एक मेन स्टॉप आहे आणि तिथून खूप सारी छोटी छोटी गावं आहेत. आणि काही जरी विकत घ्यायचं असेल तर आपल्याला प्रॉपर असं त्या वाड्याला यावं लागतं आणि तिथं तुम्हाला सगळं घ्यावं लागतं. बाकी तुम्हाला गावात काहीच भेटणार नाही, काही म्हणजे काहीच नाही भेटणार. हां, तुम्हाला गोळ्या चॉकलेट जी लहान मुलांचा खाऊ असतो ना तो भेटू शकतो, बाकी इथं काहीच भेटत नाही. तर बघा गावाला चालले तर मी काय घेऊन चाललेली आहे. तर इथे हे मी केळ्याचे वेफर्स घेतलेले आहेत. इथे मी हा कचोरी समोसा घेतलेला आहे. तर मी साधारणपणे हे अर्धा किलो केळ्याचे वेफर्स आणि कचोरी घेतलेली आहे. कचोरीचं अर्धा किलोचं पॅकेट आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की हे ताईचं गिफ्ट आहे, हे ज्ञानेशचं आणि हे चिंतनचं गिफ्ट आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे आता क्रिसमस जवळ आलेली आहे, तर मी ज्ञानेशसाठी आणि चिंतनसाठी सुद्धा गिफ्ट घेतलेलं आहे. ते ह्या दोन्ही कॅरी बॅगमध्ये मी भरून ठेवलेलं आहे. त्यानंतर तुम्ही हे बघू शकतात, मी ॲमेझॉनवरून एक स्टँड मागवलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा काही सामान आहे जे की मी तो डीमार्टमधून खरेदी केलेला आहे. तर मला तिकडे आईला म्हणजे ना आईला किचन सेट करून हवा आहे. आईला काही सुचतच नाही की किचन कसा आवरावा आणि काय आवरावा, कारण खूप सारं सामान आहे तिथे वगैरे. तर तेच तर मी आईला किचन ऑर्गनाईज करून देणार आहे. जसं माझं किचन आहे सेम तसंच, पण बघ काय थोडाफार बदल करता आला तर मी तिथे गावाकडे आईला किचन छान मस्त असं ऑर्गनाईज करून देणार आहे.
आहे, तर त्यासाठी मी काही खरेदी केलेली आहे. तसं मी तुम्हाला सांगितलं की मी ॲमेझॉनवरून एक स्टँड मागवलेला आहे, प्लस यामध्ये सुद्धा खूप सारं सामान आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात हे डबे आहेत, याच्यामध्ये मॅगी क्यूब आहे, मॅगी मसाला आहे वगैरे. तर हे सुद्धा मी काही मसाले वगैरे घेतलेले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे हा आहे मिनी ट्रायपॉड, कारण तिथेसुद्धा मी गावाला गेल्यानंतर मी तिथेसुद्धा व्हिडिओ शूट करणार आहे. तर तिथे मला स्टँड लागणारच आहे, कारण मी मोठा स्टँड घेऊन जाऊ शकत नाही. पण हा जो छोटा स्टँड आहे मी माझ्या बॅगेतसुद्धा मी कॅरी करू शकते, म्हणून मी हा घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी ज्ञानेची आणि माझी काही गोळ्या औषधं घेतलेली आहे. तुम्हालाही माहिती आहे की थंडीचा महिना आहे. थंडीच्या महिन्यामध्ये ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी हे सगळं नॉर्मली असतं. तर हे जे औषधं आहेत हे ज्ञानेची औषधं आहेत ताप, सर्दी, खोकल्यावरती. आणि ह्या ज्या टॅबलेट्स आहेत तर ह्या टॅबलेट मी माझ्यासाठी घेतलेल्या आहेत, म्हणजे ताप, सर्दी, खोकळा कधी. कारण कसं माहिती आहे का, मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही जेव्हाही कुठे बाहेर प्रवासासाठी जातो मी गोळ्या औषधं कॅरी करते, ते गरजेचं आहे. आणि बाकी ही नाईट क्रीम आहे, बाकी हे आपलं काय बोलतात कोरपडचा जेल आहे, ॲरोवेला जेल आहे, बाकी हे कोलगेट आहे, हा पाऊच आहे, याच्यामध्ये अजून एक पाऊच आहे, हे 2 पाऊच आहेत. तर मी हे सगळं सामान या पाऊचमध्ये मी ठेवून देणार आहे. आणि खूप सारं सामान मला अजून या पाऊचमध्ये ठेवायचं आहे जेव्हा आम्ही सकाळी शनिवारी निघू तेव्हा. कारण तुम्हालाही माहिती आहे डेली वेअरसाठी म्हणजे तयारी करण्यासाठी आपल्याला खूप सारं सामान लागतंच डेली वेअरसाठी रोजच्या रोज. तर त्यासाठी मी खूप सामान मी म्हणजे एवढंच की म्हणजे जसं की माझं ब्रश, ज्ञानेचा ब्रश वगैरे या सगळ्या गोष्टी मी हे सगळं वेळेवरती म्हणजे जाण्याच्या अगोदरच जे काही सामान आहे ते हे पाऊचमध्ये मी ॲड करणार आहे. आता हे सगळं सामान आहे, मला खूप टेन्शन आहे की एवढं सगळं सामान ट्रॉलीमध्ये मावणार आहे का. आणि माझं एकच उद्देश आहे, ही एक ट्रॉली आणि मी ही एक कॅरी बॅग घेणार आहे. बसाच्या व्यतिरिक्त मी काहीही घेणार नाही आहे, कारण मी बसने प्रवास करणार आहे. आणि मला हे एवढं सगळं सामान म्हणजे बसमध्ये म्हणजे चढवायला किंवा उतरायला जमलं पाहिजे. तर ह्या उद्देशाने मी फक्त एक ट्रॉली आणि ही कॅरी बॅग घेणार आहे. ही कॅरी बॅग खांद्यामध्ये इझिली आपण अडकवू शकतो. तर असा विचार करून मी ती कॅरी बॅग घेतलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघू आता कसं काय होतं वगैरे. तर मी पटापट पॅकिंग करायला सुरुवात करते. तर इथे मी बॅग भरलेली आहे. मी तुम्हाला सांगेल की ना मला बॅग भरता भरता अक्षरशः मला घाम आला होता, कारण सगळं एका ट्रॉलीमध्ये अजिबात नाही मावलं. तर मला इथे ही कॅरी बॅग घ्यावी लागलेली आहे. तुम्ही बघू शकता किती वाजलेत, 5 वाजलेत. लिटरली मी 3 वाजता सुरुवात केली होती पॅकिंग करायला. तर फायनली पॅकिंग झालेली आहे. आणि मला फक्त मी एक ट्रॉली आणि एक कॅरी बॅग फक्त म्हणजे हँडल करू शकते, त्यानुसार मी बरोबर असं सामान बसवलेलं आहे. फायनली पॅकिंग झालेली आहे. तर मी इथे ट्रॉली आणि कॅरी बॅग मी इथे ठेवलेले आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की हे जे बाहेरचे हे चिमणीचे घरटे तुम्ही बघू शकता. हे जे हाऊस आहे तर हे मी सगळं आतमध्ये घेतलेलं आहे. हे सगळे स्टँड वगैरे झाडं वगैरे सगळे मी आत्ताच आतमध्ये घेतलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता ही जी ग्रास आहे ना, ही सुद्धा मी फोल्ड करून म्हणजे रोल करून एका कोपऱ्यात ठेवलेली आहे. तर बाहेर मी जी ग्रास किंवा तिकडे त्या साईडला हे जे स्टँड वगैरे होते सगळे मी आतमध्ये घेतलेले आहेत, कारण मी जवळजवळ 1 आठवडा घरात नसणार आहे. तर कबूतर काय करतात माहिती आहे का, लिटरली इथे खूप कचरा वगैरे करतात. तर मग त्याच्यामुळे मग मी सगळं इथे इथे हे जे स्टँड वगैरे ते आतमध्ये ठेवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी चिमण्यांसाठी इथे याच्यामध्ये सुद्धा तांदूळ ॲड करून ठेवलेले आहेत. प्लस इथे या दोघांमध्ये पाणी ॲड केलेलं आहे. इथे सुद्धा तांदूळ ठेवलेले आहेत. तर जेव्हा मी येईल ना रिटर्न
1 आठवड्यानंतर, तेव्हा ह्या दोन्ही पॉटमधलं पाणी संपलेलं असणार, हे तांदूळ संपलेले असणार, हे ते त्या घट्यामधलं सुद्धा तांदूळ संपलेलं असणार आहे. तर म्हणून मी कधीही बाहेर जायचं असेल समजा 3-4 दिवसांसाठी किंवा 5-6 दिवसांसाठी, तर नेहमी मी चिमण्यांची सोय करते. चिमण्या आणि कबूतर पण येतात, चिमण्या पण येतात. तर त्याच्यामध्ये पण तांदूळ ठेवले, त्याच्यात पण तांदूळ ठेवले, दोन्ही पॉटमध्ये पाणी ठेवले. तर त्यांना 1 आठवडा आरामात होऊन जातं हे सगळं. आणि तुम्ही बघूया किडीने काय केलं आहे. हा जो गुलाब आहे ना, या गुलाबाची पानं कसे खाल्लेत. आणि वरती एक कळी हे बघा, वरती एक कळी आली ना, त्यामुळे मी फांदी तोडली नाही आहे. पण आता बघू कसं काय ते वगैरे. पण मी आता जेव्हा येईन ना गावावरून तेव्हाच मी ती फांदी कट करेल, आता नाही कट करणार. तर गाईज तुम्ही बघितलंच असेल, मी पॅकिंग करून घेतलेली आहे. आणि माझ्यासाठी हे खूप हार्ड काम होतं, खूप मुश्किल काम होतं. तर ट्रॉलीमध्ये एवढं सगळं सामान अजिबात नाही म्हणजे नाही मावलं, तर मी अर्धा कॅरी बॅगमध्ये ट्रान्सफर केलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी ट्रॉली उचलून बघितली तर मला उचलता येते. ती कॅरी बॅग मी इझिली अशी खांद्यात अडकवू शकते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि बाकी ज्ञानेश कसं माहिती आहे का, ज्ञानेश म्हणजे तसं मी रिक्षा आणि बस असाच प्रवास करणार आहे, त्याच्यामुळे मग काय जास्त चालणं वगैरे नसणार आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता 4:15 वाजलेले आहेत. तर मी आता चालले ज्ञानेशला शाळेतून आणायला. आणि बाकी शाळेतून आल्यानंतर ज्ञानेश त्याचा क्लास असतो, तो क्लासला जाईल. आणि त्यानंतर मी सुद्धा माझं संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे जे काय असेल ते करून घेईल, पूजा वगैरे करेल. आणि माझंही थोडंफार जे काम आहे ते करून घेईल. आणि त्यानंतर मग मी ज्ञानेश संध्याकाळी क्लासवरून आलं की त्याचा अभ्यास घेणार आहे. कारण आता उद्या EVSचा पेपर आहे, म्हणजे प्रॅक्टिस पेपर आहे, मॉडेल पेपर आहे. तर मॉडेल पेपर म्हणजेच प्रॅक्टिस पेपर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग त्यानंतर मग ज्ञानेशला रविवारपासून सुट्टी आहे क्रिसमसची. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि मला खूप मोठं टेन्शन होतं की एवढं सगळं सामान ट्रॉलीमध्ये मावेल की नाही. फायनली कॅरी बॅग आणि ट्रॉली यामध्ये सामान मावलं, म्हणजे मी कॅरी करू शकते ना, यासाठी हा मला मोठा टेन्शन होतं. पण ट्रॉली पण खूप हलकी आहे आणि कॅरी बॅग पण हलकी आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बाय बाय.